आहे महिने आजपासून या गोकुळात कृष्ण नावाला बंदी. कृष्णाला कुणी घरात घ्यायचं नाही, कृष्णाला कुणी गोरस द्यायचा नाही. कृष्णाचा मंदिर आकाश कोसळल्यासारखं वाटेल. राधे मला कळतंय, राधा मी कृष्णाचा द्वेषी नाहीये, कृष्णाचा राग नाहीये. राहिला सत्ता अधिकार, तर त्या अधिकाराची पूर्तता अधिकारामुळे काही माणसाच्या अधिकारातून खंडी नाही. बंधन आहेत ती मायेची बंधनं कधी कधी कर्तव्यासाठी दूर ठेवावी लागतात आणि घरल्या दरबारात तो दिलेला शब्द जर अपूर्ण राहिला तर तो डाग तुझ्या नवऱ्याला लागेल. राधे मला कळतंय की त्याच्या बाबतीत द्वेष नाही करत, पण राज आज्ञा आणि त्या अगोदर तू माझी धर्मपत्नी ज्याला जबाबदारी दिली, ज्याला अधिकार
बाबतीत द्वेषानं नव्हे पण अधिकारानं तुझा नवरा बंदिस्त झाला. त्या अधिकाराची एकच कशाला अनेक विनंत्या पूर्ण काय हे जर तू ऐकलं तर नक्की तुला तर हवं नाही देऊ शकतोय. तिन्ही प्रतिदिनी माझ्या कृष्णाच्या नावानं मी गोरस काढते. आजच्या दिवशी सुद्धा त्याच्या नावानं मी तो गोरस राखून ठेवलाय. माझी विनंती तुला द्यायची फक्त आजचा दिवस शेवटची एकदा भेट. मी माझ्या कृष्णाला फक्त शेवटचं एकदा भेट त्याच्या नावानं काढलेला गोरस आहे ना तो माझ्या हातानं एकदा राधे नाही मी तुझं मग मी तुमची अमान्य करणार नाही कधी. मी हात जोडते. राधे ठाम मतानं सांगितलं मग नवऱ्याच्या शब्दात वागणारी बायको तर असेल. हृदय खुश असलो तुला त्या कृष्णासाठी कधी ठरलेला गोरस आता एक दिवस तुला द्यायचंय. हृदय दिली तुला मुंबा नक्की जा. कृष्णासाठी काढून ठेवलेला तो गोरस जा छान कृष्णाला भेटायला एक झाली खेळ. ज्या कृष्णाला गोरस घेऊन तो आज जाणार आहे हे गोकुळात कुणालाही कळलं जाता नाही. तुला माहित आहे मला माहित आहे की हा एका क्षणासाठी पाठवतोय. हे जर कुणी पाहिलं तर जग तेच बोलेल स्वतःची बायको हात त्याला गोरस देते आणि नवरा सांगतोय त्याचा नाव बंद करा. पर्याय सांगतोय मान राणावता ज्या मानावर कृष्णाला गोरस देते पण जाताना शिदा गोबऱ्या वेचण्याच्या निमित्तानं जा. इतर गोकुळाला कळेल की राधा गोबऱ्या वेचण्यासाठी दिली आणि अशा प्रकारे तो गोरस कृष्णाला दे. आपण अगदी योग्य बोला. मी आता अगदी असंच करेन. गोवऱ्या वेचण्याच्या हेतूनं जाईन आणि त्याच्या नावानं राखून ठेवलेला गोरस वेचायला देईन. आत्ता राधे आत्ता दिवस मग याच्या पुढे कधी कृष्णाला नाही. हे झालं.
माझी पावलं रोजच्यासारखं वळत नाहीये. त्याला कारण आजचा शेवटचा दिवस. आजच्या नंतर पुन्हा मी माझ्या कृष्णाला कधीच पोरच देऊ शकत नाही. मी माझ्या कृष्णाचं नामस्मरण सुद्धा केलं. आत्मेचं मरण करण्यासाठी जाते मी. राधे ध्यान ठेव. सक्तीचं जोखड नवरा या नात्याने हात माझ्या पत्नीचं मन जाणून मी तुला सोडले गेले. आता अपराध नाहीये. राधे जर पुन्हा हा अपराध घडेल तर न जाणू नका कृष्णाला किंवा कृष्णाला खाना दिला व्यक्ती कुणी असू दे, जो कुणी राजद्रोह करेल अशी व्यक्ती मग कुणी असू दे, त्या व्यक्तीला शासन राधे फक्त त्या शासनाची तेव्हा क्षमा कर, कारण सत्तेने बांधील झालंय आणि म्हणूनच तुझ्या नावाची बंदी अखिल गोकुळात करावी लागली आहे. तेव्हा मनानं नाही पण अधिकारानं तुला माझी भावडी मला काय म्हणतो त्याला झाला गाईना ओलवून घेऊन ये. त्याला एक दिवस मी विचारलं तू कुठे जातो. मी त्याला आता जातो आणि आता येतो. धावून धावून जाणार कुठं तरी गवळणींच्या फलक्या. तुम्ही मला सांगणार त्यांना आशीर्वाद देण्यासाठी जातो म्हणून. काय करणार या कृष्णानं स्वतःहून सोडलं. त्याच्यापेक्षा मला वाटतं कदाचित तो राधे बरोबर सुद्धा असू शकतो. कारण प्रत्येकाला म्हणतात जिथं लागा तिथं कृष्ण. काय करणार या कृष्णाला कुठे शोधावं काय करावं हे काय कळत नाही. या लहान
गेला होता. कोणाबाबत बोलतोयस तू? आणि कोण? माझ्या कृष्णाबाबत बोलतोय. तुझा तो. म्हणजे काय? तरी मला वाटलं माझाच तो. तरी मी साल्याला सांगतो जिथं राजा तिथं कितनं. हो हा. पण आजच्या दिवशी तुम्ही काय लपून ठेवलात? काय? माझी परीक्षा पाहताना तुम्ही माझी थट्टा करताना तुम्ही कोण? मग मी साला भालना झोपतोय, साल्या काही मागून एक ठिकाण धावतोय. काय? तेव्हा चप्पत मला सांगितलं पेंद्या त्याला हाता दा काही ना वळून दोन मी हाता दातो आणि हाता येतो आहे कुठं. अरे पण नेहमी तुझ्यासोबत असतो ना तो. मग आज गेला कुठे तो? काय म्हणणार मला सांगितलं त्याला गवळणींना गणशेत देतो मी येतो. काय? तेव्हा चप्पत तुझ्या गळ्याची शपथ. मी त्याच्या दर्शनासाठी एवढे आत असले आणि मला सोडून तो इतरत्र गवळणीचं दर्शन घेण्यासाठी गेला. एवढे करते चांगलं. हे सगळं तुझ्यामुळे होतंय. माझ्यामुळं तुमची संगत त्याला बाधते. तुमच्या मित्रांची संगत बाधते त्याला. दादा बाई काहीतरी बोलू नको. माझा कृष्ण असा नव्हता. हो, माझ्या कृष्णाला तुम्ही त्याला तू काय ओळखणार? तुझ्यापेक्षा जवळ त्याला मी ओळखतो. आपण कुठं कुठं जातो काय काय करतो तुला सांगितलं ना तू त्याचं तोंड सुद्धा पाहणार नाही. तेव्हा चप्पत. खरंच गलत सांगतो. हे पराक्रम त्याचे जर आगाऊन मला सांगितलं असते ना तुम्ही तर मी त्याला शिस्तीने सांगितलं असतं. पण तुम्ही मला काही सांगत नाही कारण तुम्ही त्याचे मित्र आहात ना. त्याच्या मागे माझ्यासोबत कसं कराल? माझ्यापासून लपवता तुम्ही. लागा वाट. आता मी असंच हलवलं. समजा तो तिथनं इथं आला त्याच्यात मी एक शब्द सुद्धा बोलणार नाही. काय सांगतो? तेव्हा चप्पत तुझ्या गळ्याची. तो शेवटी किती झाला तरी तुझा सुद्धा सखा आहे आणि तू त्याच्याशिवाय त्याच्याबरोबर बोलण्याशिवाय एक शब्द सुद्धा बोलणार नाही. परत बोलणार नाही. खरंच बोलणार नाही. तू काय करणार? मी काय करू? तू सुद्धा त्याच्यात एक शब्द सुद्धा बोलायचा नाही. मी बोलायचं नाही. होय तर? नाही नाही नाही. हा? मला ते जमणार नाही. तुला जमणार नाही. मी माझ्या कृष्णाला बोलल्याशिवाय त्याच्याशी दोन ओळी गुलाबाचे शब्द बोलल्याशिवाय माझ्या मनाला चैन पडते का? काय बोलते पण आता काल्याची सांगते मला सांगते. काला तो काला. किती झालं तरी माझा आहे तो. म्हणून काय झालं म्हणून एवढ्या जर तू त्याच्यावर प्रेम करते मग तुला भेटण्यासाठी काला नाही का? नाही नाही नाही, हे तुझं बरोबर आहे. मी त्याच्यावर एवढं प्रेम करते एवढा त्याला जीव लावते माझी त्याला किंमत नाही. इतर गवळणींना दर्शन देण्यासाठी गेलाय तो. त्या कौलनींच्या भोवत्यात काय काय कळतो ना डोळे फुटले माझे बघताना. एक कौलन हसी वाटते एक कौलन गालाला हात लावते एवढा जन्म तुझ्या बाई. हे असे प्रकार तो करतो. बघा तू येऊ दे त्याला. आता तरी हा कृष्णाला येऊ दे. तू जसं तू सांगतोयस ना तसं मी हो अरे तू बोलू नकोस म्हणून सांगतेस. तू बोलणार नाहीस म्हणून सांगतेस पण तुझ्यासारखं मला जमत नाही रे. जमलं पाहिजे.